नमस्कार शेतकरी बांधवांनो, हे आता आपलं कांद्याचं रोप आहे, 1 महिन्याचं झालेलं आहे। आता मी तुम्हाला काही दाखवणार आहे, काही फवारणा आहे त्या रेग्युलर माराव्या लागतात कांद्याचं रोप जे आहे ते सुदृढ आणि व्यवस्थित वाढावे म्हणून, कारण की बेसिकली याच्यावरच सर्व डिपेंडेंट असतं। आता हे जे आहे 200 लिटर पाणी घेतलेलं आहे आम्ही संपूटमध्ये आणि त्याच्यात आम्ही मारतोय सिलिकॉन टाकतोय, सिलिकॉन पावडर आहे। त्याच्यानंतर 200 लिटरमध्ये सिलिकॉन पावडर आपण 500 ग्रॅम टाकतोय। नंतर हे बघू शकतो तुम्ही, हे आहे प्रोफाइट आणि त्याच्यानंतर आहे विष्टाहार 100 ml आहे, प्रोफाइट 200 ग्रॅम आहे आणि सिलिकॉन 500 ग्रॅम आहे। सो हे सर्व मिक्स करून आपण 200 लिटर पाण्यामध्ये संपूट म्हणता याला त्याच्यात टाकून घेणार आहे। आणि ते जे आहे हे पूर्ण जो आपला जो कांद्याचं रोप आहे साधारण एक 36 गुंठे आहे, बरोबर काय आहे ते कांद्याच्या रोपावर ही जी आहे ती फवारणी करणार आहोत। याने जी आहे त्याच्यात काही बुरशीनाशक आहे। सो हे प्रोफाइट आहे, आता याच्यात बघू शकतो आपण, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे ते। आणि एक साधारण 40 ओळी आहे, 36 गुंठे रोप आहे, त्याला लागणार हे सर्व जे आहेत बुरशीनाशक, नंतर टॉनिक आणि त्यांचे जे मूळ जे आहे ते घट्ट करता येत त्यामुळे, आणि ते आपण आता व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। अशी काठीच्या सहाय्याने आपण मिक्स करून घेऊ शकतो ते व्यवस्थित संपूटमध्ये। मिक्स होणं खूप गरजेचं असतं आणि थोडेसे हे लहान मुलांपासून थोडंसं लांबच ठेवलेलं बरं, कारण की हे सर्व कीटकनाशक असतात आणि थोडंसं काळजी घ्यायला पाहिजे। हे बघा, असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे ते। आणि मी तुम्हाला दाखवतो जवळून, हे पहिले जे टाकलेले आहे आपण अँट्रोसॉल आहे, त्यानंतर 250 ग्रॅम, त्याच्यानंतर हे जे आहे ते आहे विस्टार गोल्ड आणि हे आहे प्रोफाइट आणि हे आहे सिलिकॉन। पूर्ण जे आहे औषध ते एकजीव झाल्यानंतर आता आपण पंपामध्ये भरून घेणार आहोत ते। अशा पद्धतीने तुम्ही हे एकट्याचं काम नसतं, साधारण 2 लोक तरी लागतात इथे जेव्हा तुम्ही काम करायचं असतं, फवारणी द्यायची असते। अशा पद्धतीने फवारा मारणं सुरू झालेलं आहे आपलं, बघू शकतो किती समांतर फवारा मारावा लागतो आणि जे बाजूचे आहे त्याच्यावर मारायचं नाही आपल्याला। आशा करतो तुम्हाला आयडिया आली असेल कसा फवारा मारता। आणि हे साधारण 1 महिन्याच्या रोपावर फवारा मारतोय आपण आणि त्याच्या आधीच आपण निंदणी केलेली आहे एक साधारण 10-12 दिवसापूर्वी, त्यामुळे गवत जे आहे ते येत नाही आहे। तुम्हाला जर मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करूला विसरू नका आणि बेल आयकॉन जरूर प्रेस करा, जेणेकरून मी जे नवीन व्हिडिओ टाकत असतो त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील। तोपर्यंत तुम्ही काळजी घ्या, स्वस्त राहा, शेतकऱ्यांचं भलं हो हाच आपला चॅनलचा उद्देश आहे। आणि डिस्क्रिप्शनमध्ये मी काय फवाराचे कंटेंट आहे ते टाकतो आहे। धन्यवाद।